वसे चित्ती, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, आईशी आवडते मना देवा वासना, हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, म्हणे जिणे तुका म्हणे जिणे भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम, जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला गंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्बोजतेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, पांडुरंगा करू प्रथम नमन, घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारा पहिल्या 2 चरणामध्ये योगाची मागणी मागतात, दुसऱ्या 2 चरणामध्ये क्षमाची मागणी मागतात. अप्राप्त वस्तूची प्राप्ती होणे याला योग म्हणतात आणि प्राप्त झालेल्या वस्तूचं रक्षण करणे याला क्षम म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे गाथ्यामध्ये स्थूलमानानं 1400 मागणीपर अभंग आहेत. काही योगाची मागणी मागणारे आहेत, काही क्षमाची मागणी मागणारे आहेत आणि काही योग आणि क्षमाची मागणी मागणारे आहेत. हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा ही क्षमाची मागणी मागणारा अभंग आहे. या संतासी निर्वी हेची मदत येईल हा अभंग जो आहे योगाची मागणी मागणारा आहे आणि प्रस्तुत जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे योग क्षमाची मागणी मागणारा आहे. कीर्तन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. श्री संत मुक्ताबाई
समाधी सोहळा, श्री संत चोखोबाराय समाधी सोहळा, श्री संत बाबाजी चैतन्य समाधी सोहळा आणि वैकुंठवासी गुरुवर्य दादा महाराज साखरे यांचं पुण्यस्मरण असा 4 प्रकारचा पर्वकाळ एकत्रित झालेला आहे. आणि या पर्वकाळाच्या माध्यमातून परभणी या क्षेत्रामध्ये रंगनाथ महाराज नगर या पवित्र स्थळी समाधीच्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. रामकथा आहे, अधिक अखंड हरिनाम सप्ताह आहे. रामकथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण चिंतामणी महाराज परभणीकर यांच्या रसाळ वाणीतून पवित्र गोड आविट अशी रामकथा आपल्याला श्रवण करायला मिळालेली आहे. आजचा सप्ताहाचा 7वा दिवस आहे म्हणून मागणी पर अभंग प्रकरणातील अभंग निवडलेला आहे. आणि या सप्ताहाचे आयोजक श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था परभणी रंगनाथ महाराज नगर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रामायणाचार्य हरिभक्तीपरायण चिंतामणी महाराज परभणीकर यांच्या आग्रहास्तव या कीर्तन सेवेचा योग आलेला आहे. हे माझं मी परम भाग्य समजतो. विठ्ठल विठ्ठल. उपस्थित महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त झालेले गायनाचार्य हरिभक्तीपरायण संगीत अलंकार मदन महाराज पतांगे गौंडगावकर, वैराग्य मूर्ती हरिभक्तीपरायण बाळू महाराज बहादुरी गंगाखेडकर, त्यांना साथ करणारे आमचे हरिभक्तीपरायण महारुद्र महाराज बोबडे धारखेडकर, तसेच हरिभक्तीपरायण ज्यांचा आवाज गोड आहे असे आमचे पांडुरंग महाराज सावकार गंगाखेडकर, महाराष्ट्रात नावलौकिक आहे असे मृदंग वादक हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज यादव, आमचे विणेकरी बापू धारखेडकर आणि आमच्या या कार्यक्रमाला जे प्रदर्शन करतोय ते हनुमान महाराज फटांगे, या सर्वांच्या एकत्रीकरणानं या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. आणि माझे श्री गुरु संत मोतीराम महाराज जशी मला बुद्धी देतील तसं या अभंगावर मी चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल. परभणी जिल्ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये जर संप्रदायाच्या परमार्थाच्या बाबतीत जर विचार केला तर परभणी जिल्हा हा पहिल्या नंबरवर आहे. कारण त्याचे 2 कारण असे आहेत की भक्ती आणि ज्ञान याचा उगम परभणीतून झालेला आहे. ज्ञानाच्या बाबतीमध्ये ज्याने वेदांतासारखा अवघड विषय संसारातले प्रपंचातले दृष्टांत देऊन सोपा केला असे आमचे वेदांत केशरी ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर यांचा भारतामध्ये एक नावलौकिक आहे. आणि भक्तीच्या क्षेत्रामध्ये हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य मोतीराम महाराज यांनी नामभक्तीचा प्रसार केला. जी आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये गोष्ट आहे ती महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही. रात्रभर कीर्तनाचा प्रकार हा महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. रात्री 9ला कीर्तन प्रारंभ व्हायचं आणि सकाळी 6ला आरती व्हायची. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे हरिभक्तीपरायण गुरुवर्य मारुतराव महाराज दस्तापूरकर यांनीही असणारं परंपरेप्रमाणे मोतीराम महाराजांची सेवा चालू खूप केलेली आहे. आणि त्या संबंधाने मागणी पर प्रकरणातील अभंग निवडलेला आहे. मागणी एक प्रश्न असा निर्माण होतो की जगद्गुरु तुकाराम महाराज मागणी मागणाराचा निषेध करतात आणि तुकाराम महाराज स्वतः मागतात. कारण अनेक पद्धतीने महाराजांनी निषेध केलेला आहे. भिक्षा पात्र अवलंबणे जळो जिने लाधिरवाणे ऐशियासी नारायणे उपेक्षिले सर्वथा, किंवा तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे आता पसरी
ब्रह्मांड ठेगणे हात पसरे जिने दिग्गत्याचे. तुकाराम महाराजच धिक्कार करतात आणि तुकाराम महाराजच मागणी मागतात. याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तर 4 प्रकार आपल्याला सांगून जातो की मागणी मागणारा श्रेष्ठ असावा, ज्याच्याकडे मागणी मागायची तो श्रेष्ठ असावा, मागणी श्रेष्ठ असावी आणि मागणी श्रेष्ठासाठी असावी. त्या 4 गोष्टी जर एकत्रित आल्या तर त्याला प्रार्थना म्हणा. म्हणजे मागणी श्रेष्ठ आहे, मागणी मागणारे श्रेष्ठ आहे, ज्याच्याकडे मागणी मागतात ते श्रेष्ठ आहे आणि मागणीचा विषय श्रेष्ठ आहे. परमार्थातलं मागितल्याशिवाय राहतच नाहीत आणि प्रपंचातलं कधी मागतच नाहीत. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागती. परंतु परमार्थ अवघड असल्यामुळे जिथं जिथं काही परमार्थात अडचणी निर्माण होतील तिथं तिथं संत महात्मे देवाकडे मागणी मागतात. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये वासना आहे. वासना 2 प्रकारची, एक शुभ वासना आणि दुसरी अशुभ वासना. शुभ वासना जन्माचा नाश करणारी आहे, अशुभ वासना जन्म मृत्यूच्या दुःखाला पात्र होणारी आहे. उपनिषद शुभ आणि अशुभ वासनेचे वर्णन करतं. वासना द्विधा प्रोक्ता मलिना तथा मलिना जन्म हेतू या सुद्धा जन्म विनाशिनी. परंतु कोणत्या वेळी कोणत्या माणसाला काय वासना निर्माण होईल याचा नेम नाही. जगाची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव त्याला किती निर्माण केलं महाराज जग. एका माणसासारखा दुसरा माणूस नाही असा ब्रह्मदेव. 4 वेदाचं ज्ञान त्याच्याकडे, परंतु ब्रह्मदेवाला वासना झाली. आणि ब्रह्मदेवाला काय वासना झाली, आपली मुलगी भोगावी अशी त्याला वासना झाली. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले. पण कोणत्या वेळी कोणती वासना निर्माण होईल याचा नेम नाही. शास्त्रानं वासनेचे 3 प्रकार सांगितले. एक लोकवासना, दुसरी शास्त्र वासना आणि तिसरी देह वासना. लोकवासनया दंतो शास्त्र वासनया पीच यथा वन्येव जायते. लोकवासना, शास्त्र वासना आणि देह वासना. लोकवासना कशाला म्हणतात, सगळ्या जगामध्ये आपली कीर्ती व्हावी, आपली कोणी निंदा करू नये असं वाटणे लोकवासना. शास्त्र वासना 3 प्रकार, पाठ वासना, अनुष्ठान वासना, अनुग्रह वासना. देह वासनेचे 3 प्रकार, पहिली आयुष्य वासना, दुसरी आरोग्य वासना आणि तिसरी सौंदर्य वासना. आरोग्य वासना कशाला म्हणतात, 100 वर्ष जरी माणूस जगला तरी मरावं न वाटणे याला आयुष्य वासना म्हणतात. एक 100 वर्षाचा म्हातारा 10 वर्षापासून एका जागेवर पडलेल्या लघवी संडास एका जागेवर होते. अशा माणसाला एका तरुणानं पाहिलं, विचित्र परिस्थिती आहे. त्याच्याकडे गेला आणि आजोबा तुम्हाला आता मरण आलं तर किती चांगलं होईल. आता त्या आजोबाला बरं वाटावं का नाही. तो रागात आला आणि त्यानं सांगितलं मला मर म्हणतो सोय, तू मरो, तुझा बाप मरो, तुझं सगळं गणगोत मरो आणि सगळ्याची तेरवी खायला मी उरो. याला आयुष्य वासना म्हणतात. दुसरी आरोग्य वासना, आपल्याला रोग झाला नाही पाहिजे असं वाटणे आरोग्य वासना. आणि तिसरी सौंदर्य वासना, कोणत्याही प्रकाराने आपण सुंदर दिसलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणे. पांढऱ्या केसाचे काळे केस करणे आरोग्य वासना, सौंदर्य वासना. अनेक प्रकारचे कपडे वापरणे. सध्या ते खोपावर दिसतो बघा, खालून केस सगळे काढलेले, 1 साइड, याला आरोग्य वासना म्हणतात.
सौंदर्य वासना म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या वासना आहेत. परंतु अशा वासना जाणं आणि शुद्ध वासना अंतःकरणामध्ये निर्माण होणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. कोणाच्या अंतःकरणातली अशुद्ध वासना जाते आणि शुद्ध वासना कोणाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. ज्ञानेश्वर महाराज एका ओळीद्वारे त्याचं स्पष्टीकरण करतात. का विषयाची दाट झाडी माझी काम क्रोधाची साकडी चुकावोनी आला पहाडी सद्वासनेच्या. पंचविषयाचं मोठं जंगल आहे. शब्द स्पर्श रूप रसगंध आणि याच्यामध्ये कामक्रोध नावाचे हिंस्र पशु आहे. इथे त्यांना पहाड म्हटलं. त्या हिंस्र पशु कामक्रोधाच्या डोक्यावर ओलांडून पाय देऊन अलीकडे जो आलेला आहे त्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध वासना निर्माण होत असते. अशी शुद्ध वासना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. तुकाराम महाराजांना माहित होतं की माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली वासना देवाशिवाय कोणी पूर्ण करणार नाही. तुका म्हणे माझी पुरवी वासना कोण नारायणा तुझवीन. देवही मागा मागा म्हणून मागे लागले. तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, देवा माझी वासना पूर्ण करा, वासना पूर्ण करा, वासना पूर्ण करा. देवाला प्रश्न पडला, महाराज तुम्ही वासना पूर्ण करा असं म्हणता, परंतु तुमच्या अंतःकरणामध्ये नेमकी कोणती वासना आहे? अभंगाचं पहिलं चरण. देववसती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे त्याची मला संगती घडावी असं जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागणी मागतात. अनुमान प्रमाण लावावं लागतं. सत्संगती मागतात. का सत्संगती मागतात? तर माणसाचा उद्धार होत असेल तर संगतीमुळे आणि पतन होत असेल तर संगतीमुळे. पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, बजावे आगमा संतसे, बजावे आगमा महिमा त्याजावे आधमा संत सेवी. वाईटाची संगती त्याचाही परिणाम होतो आणि चांगल्याची संगती त्याचाही परिणाम होतो. पशुवर परिणाम होतो, पक्षावर होतो, माणसावर का होणार नाही? एक राजा प्रधान बाजारामध्ये गेले. राजानं 2 पोपट विकत घेतले आणि 2 पोपट विकत घेतल्यानंतर राजा प्रधान गावात येत असताना राजाच्या मनात आलं दोन्ही पोपट दोघांकडे 1 वर्षभर सांभाळण्यासाठी द्यावे. एक पोपट ब्राह्मणाकडे दिला. ब्राह्मण बुवा 1 वर्ष पोपटाला जर सांभाळण्याचा खर्च 10,000 आला तर मी तुम्हाला 20,000 देतो, सांभाळ करा. एक पोपट ब्राह्मणाकडे. येता येता एक घर लागलं खाटकाचं. खाटकाकडे तो पोपट ठेवला. 1 वर्ष सांभाळण्यासाठी 10,000 खर्च आला तर 25,000 देतो. एक पोपट खाटकाकडे, एक पोपट ब्राह्मणाकडे. वर्ष झालं. पोपटाची काय व्यवस्था आहे? पहिल्यांदा ब्राह्मणाचं घर लागलं. पिंजऱ्यामध्ये दारावर पोपट लटकवलेला होता.
ब्राह्मणाच्या पोपटानं राजाला प्रधानाला पाहिल्याबरोबर बोलायला सुरुवात केली. राम राम, नमस्कार, या बसा, अभिष्ट चिंतन, सुखी भव, स्वागत केलं. राजाला प्रधानाला आनंद वाटला. 25,000 रुपये ब्राह्मणाला दिले. प्रधानजी हा पोपट घ्या आपल्याबरोबर. आणि येता येता नाटकाच्याही दारावर तो पिंजऱ्यामध्ये पोपट लटकलेला होता. राजाला प्रधानाला पाहिल्याबरोबर पोपटानं बोलायला सुरुवात केली. मादरचोद, पाहिंचोद, काटूंगा, मारूंगा. 25,000 दिले खाटकाला आणि तोही पोपट घेतला. दरबारामध्ये आणलं आणि राजानं सांगितलं, प्रधानजी ह्या पोपटानं आपली स्तुती केली, याला 5,000 रुपये बक्षीस द्या. दुसऱ्या पोपटानं आपल्याला शिव्या दिल्या, याची मान कापून टाका. असं म्हणल्याबरोबर जो ब्राह्मणाकडे पोपट होता त्यानं बोलायला सुरुवात केली. राजे साहेब, असं करू नका. मी तुमची स्तुती केली हा माझा गुण नाही, आणि या दुसऱ्या पोपटानं तुम्हाला शिव्या दिल्या हा याचा दोष नाही. आम्ही एका आईच्या उदरातून एका पाठोपाठ जन्मलेले सख्खे भाऊ आहोत. हा जो तुम्हाला फरक दिसला संगतीचा परिणाम. विठ्ठल विठ्ठल. चांगल्याच्या संगतीत गेलं की किंमत वाढत असते. अहो, जडाची किंमत वाढते, चेतनाची वाढत याच्यात काय नव्हतं. 5 रुपये किलोची रद्दी. आणि एक मनुष्य साखर आणण्याकरताना दुकानावर गेला. दुकानदार कागद टाकतो आणि त्याच्यामध्ये साखर टाकतो. बरोबर वजन झाल्यानंतर कागदाची किंमत बाळू महाराज किती रुपये किलो झाली? 40 रुपये. साखरेची संगत केली. रद्दीचा कागद 2 रुपये किलो विकणारा 40 रुपये किलोनं त्याची किंमत झाली. दुसरा एक मनुष्य गेला पटांगे महाराजासारखा. म्हणजे शेंगदाणे द्या 1 किलो. त्यानं कागद टाकला दुकानदाराने, शेंगदाणे मोजले, घरी आले. त्या कागदाची किंमत किती झाली? 100 रुपये किलो. 2 रुपये किलो न विकणारा कागद 100 रुपये. हा संगतीचा परिणाम आहे. तिसऱ्यांदा आमचे महारुद्र महाराज गेले. म्हणजे 1 किलो काजू द्या. कागद टाकला, 1 किलो काजू मोजले. 2 रुपये किलो विकणारा कागद किती रुपये किलो न विकला? 800 रुपये किलो न. पांडू सावकारला भाव माहिती. म्हणजे संगतीनं जडाची जर किंमत वाढते तर चेतनाची का किंमत वाढणार नाही? पशुचा सुद्धा संगतीने बदल होत असतो. आपल्या ऐकण्यात आहे, ठाकूर बुवाच्या कुत्र्यानं एकादशी सांगितली. प्रश्न पडला, एकादशी आज का उद्या? घोड्यानं एकादशी सांगितली. आज एकादशी का उद्या? म्हणजे घोड्याला चारा टाकून पहा. चारा खाल्ला तर एकादशी उद्याची, चारा नाही खाल्ला तर एकादशी आजची. हा संगतीचा परिणाम आहे. म्हणून चांगला जर वाईटाच्या संगतीत गेला तर त्याचं वाईट होत असत. लाखो मोलाला विकणारा हिरा ढेकणाच्या संगतीत गेला. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला कुसंगे नाडला साधू तैसा. लाखो मोलाचा हिरा ढेकणाच्या संगतीत गेला, त्याची माती मोल किंमत झाली. असा संगतीचा चांगला वाईट परिणाम होत असतो. कुसंगे नाडला साधू तैसा. विराटाच्या गायी पळवल्या कौरवानी, त्यावेळेस भीष्माचार्य सुद्धा त्यांच्या बरोबरीला होते. म्हणून हा संगतीचा परिणाम आहे. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्यावे आदमा संत सेवे. महाराज सत्संगती मागता. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती.
5 रुपये किलोला विकणारं लोखंड परिसाच्या संगतीमध्ये गेलं. परिसाच्या किंवा लोखंडाचा विळा परिशे लागला आणि मागील या मुला मागू नये. 5 रुपये किलोला विकणारं लोखंड परिसाच्या संगतीत गेलं. किती रुपये किलो? इतका फरक होतो. म्हणून पालटे भावना संताचे संगती अभाविका भक्ती प्रगटावया. म्हणून ज्या ज्या वेळी तुकाराम महाराजांना देवानी मागा मागा म्हटलं त्या वेळी महाराजांनी सत्संगतीच मागितली. अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझबानानी कांटाळा. संत संगती देई चरण सेवा सेवा जेणे हा तुझा विसरण पडावा. हाची भाव माझी या जीवा पुरवी देवा मनोरथ. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात. यस्मादती प्रयत्नेन सत्संग सततम कुरु देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. महाराज ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याची संगती प्राप्त व्हावी असं तुम्ही बोलता. ते तुम्हाला नेमकं काय वाटतं? अभंगाचं दुसरं आवडते मना ऐसे आवडते मना
देवा पूर्वावी वासना. आयसे म्हटलं की कैसे येतात. कैसे देवसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. गुरुजी परभणीकरांचं वाक्य सांगतो, सर्व सर्वाला आवडत नाही, सर्व एकाला आवडत नाही आणि एक सर्वाला आवडत नाही. प्रत्येकाची आवड वेगळी, पाहण्याची आवड वेगळी, बोलण्याची आवड वेगळी, खाण्याची आवड वेगळी. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आणि ही आवड संस्कारावर अवलंबून असते. आंध्र प्रदेशामध्ये कीर्तनासाठी गेलो, खाण्याची आवड वेगवेगळी. परंतु कीर्तनासाठी गेलो असताना 8 वाजता कीर्तनाला प्रारंभ होणार, 7:30 वाजता पोहोचलो. दिवसभर प्रवास करून भूक लागली होती. बाईनं आवडीनं स्वयंपाक केला होता. पुरणाची पोळी, आमटी, भजे, पापड वगैरे वगैरे. भूक लागली होती. जेवण केव्हा पूर्ण होतं बाळू महाराज. जेवणाऱ्याला भूक असावी, स्वयंपाक चांगला झालेला असावा, वाढणारी बाई उदार असावी. 3 गोष्टी असतील तर जेवण पूर्ण होतं. याच्यातली एक गोष्ट जर नसेल तर जेवण पूर्ण होत नाही. मला भूक लागलेली होती, स्वयंपाक चांगला झालेला होता आणि बाई सुद्धा वाढणारी उदार होती. परंतु काय झालं, जेवायला बसलो, घास घेणार इतक्यामध्ये रामकृष्ण हरी सुरू केलं. आमच्या श्रीराम महाराजासारखे बरोबर टाइम सांभाळणारे रामकृष्ण हरी सुरू केलं. म्हणलं आता अर्धा तास जेवायला लागणार, भूक तर लागलेली. मग आता गडबडीने जेवावं म्हणून पूर्णाच्या पोळीचा एकच घास केला. तोंड गोड पडलं म्हणून समोर आमटी होती, आमटीची वाटी पेली. वाटीवर आमटी पेल्याबरोबर अंगावरचे केसच उभा टाकले. डोळे लाल झाले, धारा लागला पाण्याच्या. तांब्यावर पाणी पेलं आणि इतक्यामध्ये त्या बाईनं मला विचारलं, महाराज तुम्ही किती जण भाऊ आहेत. मी म्हणलं, बाई आमटीच्या फुरक्यातून वाचलो तर 2 जण, मेलो तर 1 जण. विठ्ठल विठ्ठल. आवड जे आहे ते संगतीवर, संस्कारावर अवलंबून आहे. 80 वर्षाचा म्हातारा पत्ते खेळतो आणि 12 वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसतो. संस्कारावर आवड अवलंबून आहे. त्या टीव्हीनं, मोबाईलनं सगळे संस्कार बिघडले महाराज. एक 80 वर्षाचा म्हातारा, त्यानं हरिपाठ म्हणावा, काकडा म्हणावा, परंतु टीव्ही पाहून पाहून, गाणे म्हणून म्हणून त्याच्यावर संगतीचा परिणाम झाला आणि ते म्हातारं हरिपाठ म्हणण्याच्या ऐवजी गाणं म्हणू लागलं, वादाना तोड. मी म्हणलं याच्या वाद्या निघाल्या, कोणाच्या बरोबर वादा करीत असं. आता ज्याचा बाप वादाना तोड म्हणतो म्हातार, तर पोरग काही हरिपाठ म्हणील का. पोरग म्हणू लागलं, दिल तो पागल है. म्हातारी म्हणे, मला का कमी समजायलेत का. मेरे अंगणे में. कशाचा परिणाम आहे, संगतीचा परिणाम आहे. म्हणून सत्संगती द्या. आणि मला हेच आवडतं. माऊलींना विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं. माझ्या जीवीची आवडी, माझ्या मनेची आवडी.
आवडी पंढरपुरा नेन गुडी. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं? आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. म्हणून ही आवड संगतीवर अवलंबून आहे, संस्कारावर अवलंबून आहे. म्हणून महाराज म्हणतात, आयशे आवडते मना देवा पुरवावी वासना. हा झाला योग. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्या प्रेमाने एकदा भगवंताचं भजन करा. विठो बारक माई घडावी संगती. आयसे आवडते मना देवा पुरवावी वासना. अप्राप्त वस्तूची प्राप्ती होणे याला योग म्हणतात. परंतु अप्राप्त वस्तू प्राप्त होऊन सुद्धा त्याचं रक्षण नाही झालं तर प्राप्त झालेल्या वस्तूची काही किंमत राहत नाही, त्याचा काही उपयोग नाही. एक दोन दृष्टांत देतो म्हणजे आपल्या लक्षात. 12 वर्षे झाले, एक जणाला मुलगा नव्हता, श्रीमंत होता. 12 वर्षानंतर मुलगा झाला. साखर पान वाटीत गावामध्ये लोक निघाले, बँड वाजायला लागलेला आहे, फटाके फुटायला लागलेले आणि काही तरुण साखर पान वाटायला लागले. पाटलाला मुलगा झाला, पाटलाला मुलगा झाला. अर्ध गाव वाटणं झालं, अर्ध गाव शिल्लक राहिलं होतं. 2 माणसं पळतच आले. म्हणजे साखर पान वाटणं थांबवा. म्हणजे का? म्हणजे मुलगा गेला, काही उपयोग नाही महाराज. अप्राप्त वस्तू प्राप्त व्हावी आणि तिचं रक्षण व्हावं. आणखी एक दृष्टांत देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. 4 शेतकऱ्यांनी कांदा लावला, 4-4 एकर मेहनत केली, भरपूर प्रकारचं उत्पन्न झालं आणि कांदा ट्रकद्वारे मुंबईमध्ये विकण्यासाठी नेला. कांद्याला भाव चांगला लागला. प्रत्येक शेतकऱ्याकडे 5-5 लाख रुपये आले आणि ते बीट व्हायला, माफ व्हायला, पट्टी हातात पडायला 2-3 दिवस लागले. तोपर्यंत ट्रका वापस आल्या गंगाखेड. 5 लाख रुपये प्रत्येकाच्या जवळ आहेत, बॅगात हातात आहे. परंतु मुंबईमध्ये चोरांचा सुळसुळाट असल्यामुळे आपण एसटीने गेलो, रेल्वेने गेलो तर चोर आपले पैसे चोरून नेतील म्हणून चौकामध्ये स्पेशल इंडिका केली. कारमध्ये बसले 4 जण. रात्रीचे 9 वाजले. येता येता कसारा घाट लागतो. कसारा घाटामध्ये गाडी बंद पडली. काही केल्या गाडी चालू होत नाही. ड्रायव्हरनं सांगितलं उतरा आणि ढकला. पहिल्यांदा 2 जण उतरले आणि गाडी ढकलू लागले, परंतु गाडी काही चालू होत नाही. म्हणजे दुसरे 2 जण उतरा. दुसरे 2 जण उतरले. चौघाच्या बॅगा कारमध्येच होत्या, इंडिकामध्ये. चौघानं जे गाडी ढकलली, गाडी जे चालू झाली ताशी 200 किलोमीटरच्या वेगानं गेली, अजून आली नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कसं होईल देवा? अशी अप्राप्त वस्तू संत संगती महत्वाची तुझ्या कृपेनं प्राप्त झाली, परंतु तिचं रक्षण कर, तिची ताटातुटी होऊ देऊ नको. अभंगाचं 3रं चरण.
हो अंग संग तुटी. एकदा जर संत महात्म्यांची भेट झाली तर मग मात्र तिचं रक्षण कर. कारण योग आणि क्षम देवाच्या हातात आहे. योगक्षम त्याचे जाणे दड भारी, वाट दावी करी धरोनिया. नाथ महाराज सुद्धा असंच बोलतात बघा. एका जनात निघडो त्याचा संग, एका जनात निघडो त्याचा संग, एका जनात निघडो त्याचा घडो त्यांचा संग. आणि एकदा जर घडला न व्हावा वियोग जन्मोजन्मी. म्हणून रक्षण कर अरे जनासवे भेटी, नो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आणि शेवटी तू काम
असताना भलं जीवन आणि दिग्ग जीवन. दिग्ग जीवन कशाला म्हणतात आणि भलं जीवन कशाला म्हणतात? मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे आणि असा मनुष्य जन्म प्राप्त होऊन जन्म मृत्यूची येरझार जर आपल्याला या देहामध्ये नाही संपवता आली तर दिग्ग जीवन. आणि याच जन्मामध्ये येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे, चिरापडे जन्म मृत्यूची येरझार याच मनुष्य देहामध्ये संपवता येते. आणि ती जर संपवली तर तो खरा पुरुषार्थ आहे, ते खरं भले पण आहे. आणि ती जन्म मृत्यूची येरझार संतांच्या संगतीत संत महात्म्यांच्या कृपेनं संपून जाते. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, आयुष्य आवडते मना देवा पूर्वावी वासना. परंतु 2-3 काही प्रश्न ठेवतो, 5 मिनिटांमध्ये सेवा संपवण्याचा प्रयत्न करतो. आता बाळू महाराजांसारखे इथं सुज्ञ मंडळी आहे म्हणून बोलतो. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती असं महाराज बोलतात. मी आपल्याला उलटा प्रश्न विचारतो की कोणाच्या चित्तात देव नाही? सर्वाच्या चित्तामध्ये देव असताना तुकाराम महाराज देव वसे ज्याची चित्ती त्याची घडावी संगती ही मागणी देवाकडे का मागतात? पण याचा पुरावा आपण पाहू. सर्वाच्या चित्तात देव आहे का नाही? वेद शास्त्र पुराण काय सांगतं? हरि हा व्यापक सर्वगत, हा तो मुख्यत्वे वेदांत. सगळीकडे देव व्यापून आहे. व्यापिले नारायण ऐसी करत पुराणे, ऐसी करत पुराणे, ऐसी करत पुराणे. व्यापिले नारायण ऐसी करत पुराणे, ऐसी करत पुराणे, ऐसी करत पुराणे. व्यापिले नारायणे ऐशी गरजती पुराणे. पुराणाचं मत, शास्त्राचं काय मत? जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश. सगळ्यापेक्षा जर श्रेष्ठ शास्त्र असेल तर ते गीता शास्त्र. गीता काय बोलते? सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वैदेश्य सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहं. माऊली सुंदर वर्णन करतात. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. भगवान स्वतः बोलतात, ईश्वर सर्वभूतानां हृद्येषोऽर्जुन तिष्ठति, भ्रामयान् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे झालं वेद शास्त्र पुराण. पर ज्ञानेश्वर महाराजांचं आपण मत पाहू. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, सर्वाघटी रामदेहाने एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सर्वांच्या हृदयामध्ये एकच राम आहे. आणि असं असताना देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ही मागणी तुकाराम महाराज कशी मागतात? मग आपल्याला असं म्हणायचं का की तुकाराम महाराज मागण्यामध्ये चुकले? तुकाराम महाराज कसे चुकतील? महाराज वेदाचा तो अर्थ आम्हासीची ठावा, येराणी व्हावा भार माथा. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आहे ते केले न हो. ते तुकाराम महाराज मागण्यामध्ये कसे चुकतील? जे चुकून कधीच चुकत नाहीत त्यांना संत म्हणतात. मग अशी मागणी का मागतात? तर त्याचं शंकेचं समाधान करतो. मी आपल्याला आणखी काही प्रश्न करतो. लाकडात अग्नी आहे का नाही? आहे. मग लाकडात अग्नी आहे तर लाकडानं चूल पेटवा. लाकडानं चूल पेटेल का? पेटणार नाही. लाकडात अग्नी नाही का? अग्नी आहे, परंतु तो सामान्य रूपानं आहे. मग तोच अग्नी घर्षणाच्या द्वारा प्रज्वलित जर झाला तर तो अग्नी दाहकतेची क्रिया करू शकतो. तसं तुमच्या आमच्या चित्तामध्ये देव आहे सामान्य रूपानं, संतांच्या चित्तामध्ये तो आहे विशेष रूपानं. म्हणून संताची संगती करा. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. दुसरा दृष्टांत देतो. गायीच्या सर्व अंगामध्ये दूध आहे असं ज्ञानेश्वर महाराज बोलतात.
मग गाईच्या सर्व अंगामध्ये दूध आहे तर शिंगातून काढावं, मग शिंगातून दूध निघेल का? नाही. मग गाईच्या स्तनालाच हात लावावा लागेल. तद्वत देव सगळीकडे व्यापून जरी असला तरी तो सामान्य रूपानं आहे आणि संतांच्या चित्तामध्ये तो विशेष रूपाने. आपल्या चित्तात देव नाही का? आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू परिभ्रांताशी कामू विषयावरी. आपल्या चित्तात देव आहे परंतु त्याचा आपल्याला साक्षात्कार नाही, त्याची आपल्याला ओळख नाही. संतांच्या संगतीत जा, ते साक्षात्कार करून देतील, ओळख करून देतील. आणि देवाची ओळख झाल्यानंतर जन्म मृत्यूच्या दुःखातून आपण मुक्त होऊ. या कारणास्तव देव वशे चित्ती त्याची घडावी संगती. 60-70 वर्षापूर्वीचा काळ, आगपेटीचा शोध लागला नव्हता. त्यावेळी अग्नी कशानं पाडित होते? चकमक. चकमक म्हणजे एक लोखंडाचा बट, गारगोट आणि त्याच्यावर कप, हे तिन्ही एकत्र ठेवायचे आणि चिंटकाच्या पिशवीत ठेवायचं आणि ती पिशवी खिशामध्ये ठेवायची. खिशामध्ये अग्नी नाही का बाळू महाराज? आहे. मग ते कपडे जळून जातील ना. अग्नी आहे परंतु तो सामान्य रूपानं आहे. अग्नी टणत्कारी दिसोय, अग्नी टणत्कारी दिसोय, फगारा सिद्ध हे सामुग्री अग्नी टणत्कारी दिसो येतो. कप आहे, गारगोट आहे आणि बट आहे परंतु क्रिया करावी लागेल. गारगोटीवर कप ठेवावा लागेल आणि वरून बट मारावा लागेल तर तो अग्नी प्रज्वलित होतो. तसं सर्वांच्या हृदयामध्ये देव आहे परंतु तो सामान्य रूपानं आहे. संतांच्या चित्तामध्ये तो विशेष रूपानं आहे. संतांच्या संगतीत गेले की त्याची ओळख करून देतील, त्याचा साक्षात्कार आपल्याला करून देतील. आणि देवाची ओळख झाली, साक्षात्कार जर झाला, जन्म मृत्यूच्या दुःखातून आपण मुक्त होऊ. या कारणास्तव देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देवाची ओळख होण्याकरता काय लागतं? फक्त ज्ञान लागतं. आणि ते ज्ञान कुठं आहे? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. संतांच्या संगतीत जा, कायन मनानं वाचन त्यांची सेवा करा. संत प्रसन्न होतील, तुमच्यावर कृपा करतील आणि त्या कृपेच्या द्वारा तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. या श्लोकावरच्या आपण संपूर्ण ओव्यात चिंतनासारख्या आहेत. आपण चिंतन करून पहा. तनु मनो जीवे शरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित आपुले सांगतील पुशिले. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये, जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंता. स्वाधीन करी सुभटा ओळगोणी संतांच्या संगतीत जा. अशी संत संगती अत्यंत दुर्लभ आहे. संत कुणाला म्हणावं हे आपल्याला कळणार नाही, कारण संत हे देवाला कळतात बरं का. नामदेवराव विनंती करतात देवाला, संत ते कवण, संत ते कवण हे दानवी खून केशी राजा. देवा, संत कोण आहेत हे आम्हाला माहित नाही. तू जर खून दाखवून दिलीस तर मग ते संत आम्हाला कळतील, त्यांच्या संगतीत आम्ही जाऊ. असं योगाची क्षमाची मागणी मागतात. श्री संत मुक्ताबाई समाधी सोहळा, श्री संत चोखोबाराय समाधी सोहळा, श्री संत बाबाजी चैतन्य समाधी सोहळा आणि वैकुंठवासी दादा महाराज साखरे यांचा समाधी सोहळा, ब्रह्मीभूत वेदांत केसरी रंगनाथ गुरुजी दादा महाराज साखरेची पुण्यतिथी परभणीमध्ये 15 दिवसाचा सप्ताह होत होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे हरिभक्तीपरायण रामायणाचार्य विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण चिंतामणी महाराज परभणीकर यांनी या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. परंतु कोरोना महामारीमुळे प्रतिबंध आला
परंतु कोरोना महामारीमुळे एक फायदा झाला, एक नुकसान झाले. कोणती नुकसान झाली, कोणता फायदा झाला? एक नुकसान झाली, अन्नदान बुडालं कोरोना महामारीमुळे. रामायण बुडाले, म्हणजे रामायण बंद झाले, भागवत बंद झाले, अखंड हरिनाम सप्ताह बंद झाले, अन्नदान बंद झालं. हे नुकसान झालं भाग. परंतु कोरोना महामारीमुळे एक फायदा झाला की मुंबई पासून परदेशातून माणसं आपल्या स्वतःच्या जन्मभूमीला यायला लागली. कारण ज्या आईबापांना पत्र सुद्धा न पाठवणारे, आईबापांना वृद्धाश्रमामध्ये पैसा पाठवणारे, आईबाप मेल्यानंतर तिथून फोन करून तुम्हीच त्यांची विल्हेवाट लावा म्हणणारे, पुण्यामध्ये एक स्त्री म्हातारी 80 वर्षाची मरून पडली. शेजारच्या माणसाला वास आला, 5व्या दिवशी कळालं तिचा मुलगा परदेशात होता. परंतु आज या महामारीच्या संकटामुळे परदेशातून, आपल्या अनेक प्रांतातून आपल्या आपल्या मायभूमीला प्रत्येक जण यायला लागलेला आहे. आईबाप जर पुण्यात मुंबईत गेले तर आईबापाला राहायला जागा नाही, सुनबाई येऊ देत नाही. परंतु आज मुलं सुनबाई गावात येतात, सासरा सासू आई बाप त्यांचं आनंदानं स्वागत करतात. ही जन्मभूमीची आठवण. आणि बाळू महाराज कोणत्याही क्षेत्रामध्ये अतिरेक झालेला होता. कोणतंही क्षेत्र असो, परमार्थिक क्षेत्र असो, कोणतं क्षेत्र असो, अतिरेक झालेला होता. त्या अतिरेकाला थोडा ब्रेक लागला, म्हणजे माणसाला भूतकाळ आठवला. 50-60 वर्षापूर्वी उपयोग आणि उपभोग, उपयोग वेगळा आणि उपभोग वेगळा. उपयोगा करताना 2 शर्ट 2 पॅन्ट पुरे याला उपयोग म्हणतात, आणि 50 ड्रेस याला उपभोग म्हणतात. म्हणून हे अनेक प्रकारचा विषयाचा उपभोग वाढत चाललेला होता. लोक पुढे पळा पुढे पळा पुढे पळा, पैसा हेच जीवन आहे अशा भ्रमात होते. परंतु पैसा काही कामाचा नाही असं आता लोकांना कळायला लागलेले. फक्त आपलं शरीर निरोगी ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये शक्तीला ताकद होती, गावामध्ये शक्ती ज्याच्याकडे आहे तो मोठा होता. परंतु या 5-50 वर्षामध्ये जो पैसेवाला आहे तो मोठा आहे. परंतु भूतकाळातलं चिंतन, भूतकाळाचं स्मरण, वर्तमान काळाची जाणीव आणि भविष्य काळाचं चिंतन, अशा 3 प्रकारानं काही नुकसान झालेले आहे आणि काही फायदा झालेला आहे. म्हणून संत संगती प्रत्येकाच्या जीवनात घडावी. कारण संत संगती प्राप्त होण्याकरताना पूर्व पुण्यासता गाठी, संत भेटी तय होय, बरवा बरवा संत संग फिटे पांग जन्माचा. यथामथी यथा अवकाश, धावत्या वेगात अभंगाचा भावार्थ वैकुंठ निवासी गुरुवर्य मोतीराम महाराज यांच्या कृपेनं या 4ही पर्व काळाच्या निमित्तानं कीर्तनाचा योग झालेली माझी चिंतन रूपी सेवा गुरुवर्य मोतीराम महाराज यांच्या चरणी समर्पण करून याच ठिकाणी सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर बोलो रे भाई सब संतन की जय।